बघा दरम्यान आगमन झाले माजी पंचायत समिती कर्जत सभापती राहुलजी विशे साहेब यायचं आपण व्यासपीठावरती विराजी देशमुख साहेब उद्योजक काराव तदनंतर कारावगावचे अजून उद्योजक संदीपजी बनवडे साहेब माजी उपसरपंच काराव स्वप्नीलजी शेलवले साहेब रुपेशजी बनवडे साहेब या आपण व्यासपीठावरती कोणीगावचे उद्योजक श्रीधरजी ठोंबरे मारुतीजी ठोंबरे नारायणजी ठोंबरे आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. तर धन्यवाद राहुलजी चव्हाण. टॉस जिंकला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय गावदेवी वसा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. भव्य दिव्य नाईट रजनी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये चालू असेल हा क्रिकेटचा थरार. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सलामीला करण ठोंबरे आणि आकाश ठोंबरे. सूरज दुधकरचा हा बॉल यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल होता ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी दुहेरी धाव इथे एकवटत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. शांत डोकानी खेळ मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल कारण 5 षटकांची मॅच आणि या 5 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील याचा प्लॅन तुम्हाला करावा लागेल. कारण बॅटिंग करत असताना आपण पाहतो दोन्ही संघ एकाच परिसराला बिलॉंग करणारे संघ आपण पाहतोय. यावेळेस लाईन चांगली आहे. सूरज दुधकर उंचीचा पुरेपूर फायदा आपण पाहतोय. सूरज दुधकरला कोण विसरेल. यंदाच्या सीझन मध्ये मात्र भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आणि गावदेवी वसार संघ देखील जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली आणि आजच्या या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतो बदलापूर नगरीमध्ये यावेळेस अजून एक चेंडू डॉट फुटवरचा वापर नाहीये पद लालित्य नाहीये. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती असताना सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येतात. धाबा संख्या धावफलकावरती या ठिकाणी 7 धावा. पहिला चेंडू स्वेर आला त्यानंतर चौकार त्यानंतर दुहेरी धाव आणि इथे कमबॅक करत असताना गोलंदाज सूरज दुधकर ओव्हर द विकेटने आखो टप्प्याचा बॉल बॉटची लिडिंग एज. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. शॉट थर्ड मॅनला टीप लागेल चांगला जाईल आणि संपुष्ट झालाय फलंदाज करण ठोंबरेचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू. याच दरम्यान दिनेशजी धुळे साहेब यांचा देखील शुभागमन झाले त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि तदनंतर श्री गणेश जानबी इलेव्हन खोणी संघ फलंदाजी करतोय आणि त्या संघासाठी आपण पाहू शकता कॅशपूर झालंय श्रीधरचे ठोंबरे कोणीगाव सुप्रसिद्ध छकडेवाले यांच्या माध्यमातून 3 षटकांसाठी 3,000 रुपयाचा रोख रक्कम देण्यात येईल. ओव्हर टू मॅडी सर. नक्कीच आपण पाहतोय आपण काहीतरी सूचना करतायत जे पवार सर शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या षटकातील अशी सूचना या ठिकाणी आपण पाहतो. सूरज दुधकर या गोलंदाजासाठी असेल कदाचित 1 to go शेवटचा आणि अंतिम बॉल. ओव्हर द विकेटने यावेळेस आपण पाहतोय फुल अर्लिनचा हा बॉल व्यवस्थित चेंडू बॅट वरती आला नाहीये आणि मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकच धाव तिथे मिळेल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 1 बाद 8 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. या ठिकाणी गावदेवी वसार संघ आपण पाहतोय प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला. भरपूर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय एका बाजूला भूमी इलेव्हन मांडा तर त्यांच्या अगेन्स्ट काकडवाल संघ. त्यानंतरची मॅच आपण पाहिली तर जय हनुमान श्री इलेव्हन जोवेली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जो संघ आपण पाहिला कानोर बॉईज संघ इथे परास्त झाला आणि आजच्या रात्रीमधील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी वसार टीम साठी विकेट हॅट्रिक साठी राम कसरू म्हात्रे खराड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी आणि गिरीश म्हात्रे जे वडवलीचे त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी वसा टीम साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मंगेश म्हात्रे स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज सज्ज त्यावेळेस साइड फॅक्टर ओव्हर द बेस्ट नो बॉल
हिरामन खरकर सर आपण पाहतोय वेगळी अदा यावेळेस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये सर्व प्रेक्षकांना इम्प्रेस करण्याचं काम जेपी पॅनलच्या माध्यमातून हिरामन खरकर आजच्या रात्रीचं खास आकर्षण. कदाचित आपण पाहिलं तर डोक्यावरती उभं राहून षटकारांची अदा तुम्हाला पाहायला मिळते, वाईटची अदा तुम्हाला पाहायला मिळते. हे असतं कौशल्य आणि नक्कीच ही कला त्यांची आपण पाहतोय सातत्याने तुम्हाला आजच्या या रात्रीमध्ये सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. एस इट इज वाईड बॉल धाबा संघ फलकावती फ्रीट कंटिन्यू असेल 10 धाबा दुहेरी अंकामध्ये धाबा संघ स्थिरावली आहे. पहिलं सत्र आपण पाहतो यावेळेस वड शॉट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक चेंडू सरळ चाललाय टाटा बाय बाय करत असताना आकाश ठोंबरेच्या बॅटमधून चेंडू सी मारेच्या पार रन्स मिळतात 6. हा येतोय खणखणीत षटकार. थँक्यू. मी विनंती करेल उद्योजक कात्रगाव आणि युवासेना शहराधिकारी रोहनजी पाटील साहेब या पण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. बालकृष्ण मंडे साहेब आपल्या शुभाशा मान सन्मान पण करायचं आहे. ऑल टू यू मॅडी सर. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसऱ्या प्रकारे पथापती येताना गिरीश मात्रेचा. गिरीश मात्रेला कोण दिसेल अगदी मॅजिकल बॉलर म्हणून त्याची देखील वर्णी लागते या संघामध्ये आणि सातत्याने आपण पाहिलं तर एक वेगळी अदा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते गावदेवी वसार संघाची. सातत्याने आपण पाहतो स्विंग अँड मिस करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न प्रतिस्पर्धी संघावरती केला जातो, परंतु खोनी संघाचा स्ट्रायकर फलंदाज आकाश ठोंबरे यावेळेस आपण पाहतोय लाईन लवकर रीड केली, परंतु अगदी कदाचित चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो अंगलट आल्यासारखा आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित आपण पाहतो शरीरावरती चेंडू येऊन आदळतो आणि हा डॉट बॉल कमबॅक करत असताना गिरीश मात्रेला आपण पाहिलं जबरदस्त गोलंदाजी एक तेरी और एक मिके अशी गोलंदाजी करत असताना आपण पाहतो या ठिकाणी गिरीश मात्रे गोलंदाज. एस इट इज वाईड बॉल. अंपायर सिग्नल जय पवार सर आम्हाला सांगत असताना अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक या ठिकाणी पुढे सरकत आहे. आजची तिसरी रात्र आपण पाहतोय 40 संघ या स्पर्धेमध्ये तब्बल खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित आजच्या रात्रीमध्ये उद्याच्या रात्रीमध्ये रती महारथी खेळाडू तुम्हाला या दहिवली नगरीमध्ये पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल लॉप केलाय क्षेत्ररक्षक होते त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक ISI ट्रेडमार्क षटकार चेंडू सीमा पार रन्स मिळतात 6. थँक्यू. वसार टीमचा गिरीश याच्यासाठी संजयजी वायला याच्याकडून विकेट हॅट्रिकचं संपादित केले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. माझी नगरसेवक चेतनजी धुळे साहेब आपण यायचं आहे. बदलापूर कुळगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक चेतनजी धुळे साहेब या पण आपला देखील शुभ सन्मान स्वीकारा. आदरांजली चषक आपण सतत पहिल्या नाईटची टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून भरवली होती आणि त्या साहेबांचा इथे पण शुभागमन झालं. या पण चेतनजी धुळे साहेब आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. या दरम्यान सत्तूजी मगर साहेब यांचं देखील शुभागमन झाले. आपलं देखील हार्दिक बलपूर्वक स्वागत. अनिकेत आणि अंकित बघा आपण यायचं आपला 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आय थिंक कानूर टीमचे ते होते. ते कॅश प्राइज माझ्याकडे जमा आहे. आम्ही द्यायचं विचार घेऊ आपण या 1 मिनिट राहुल आणि हा गोलंदाज गिरीश मात्रे जर या 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले तर मंगेश मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस फलंदाज होईल बाद आणि कदाचित यावेळेस या प्राइज नक्कीच आपण जसं अनाउन्समेंट केलं तसं यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना गोलंदाज गिरीश मात्रे मिळते सफलता. फलंदाज होईल बाद लागणारा खोनी टीमला हा दुसरा धक्का. दुसरं षटक आपण पाहतो आणि कदाचित 2 विकेटसाठी ते पारितोषिक असेल. आपण पाहतो गिरीश मात्रे कमबॅक करत असताना या षटकामध्ये शेवटचा अंतिम बॉल यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. कदाचित आपण पाहतोय ऑफस्टिकला चेंडू पिचिंग केला आणि
कदाचित रवी दादा वाहिले आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत शॉर्ट थर्डमॅनला गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होत्या बॅकिंग करत असताना कोणती धाव तिथे मिळत नाही आणि हा निर्धाव चेंडू धाबत संख्या फलकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपत असताना 24 धाबा 12च्या सरासरीने प्रति षटकामागे धाबत संख्या इथे करंट रन रेट आपण पाहतोय बॅटिंग करत असताना श्री गणेश जानवी 11 खोनी टीमच्या खात्यामध्ये अत्यंत चांगली धाबा संख्या आपण पाहतोय जर कदाचित विनोद या सरासरीने धाबा बनवला तर तब्बल 55 ते 60 धाबांपर्यंत हा संघ मजल मारू शकेल आणि द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला एक फायटिंग टोटल नक्कीच पाहायला मिळेल वसार संघाच्या अगेन्स्ट मध्ये 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय 24 धाबा धाव फलकावरती वेळ आहे आपल्याकडे तोपर्यंत जाऊया डीजे बॉबीकडे विकेट संपादित केले होते गिरीश म्हात्रे आणि त्याच्यासाठी बाबू वाहिले यांच्याकडून 1000 रुपये आलेत आणि आता जर विकेट ॲड्रेस संपादित केली तर संजय वाहिले यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि अनिकेत आणि अंकितसाठी जे कॅश प्राइज होतं 100 रुपयाचं किशोरजी राऊत यांच्याकडून होतं ते कॅश प्राइज या आपण समोर आपल्याला ते कॅश प्राइज देखील देण्यात येईल मी चेतनजी दुरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ असते ते कॅश प्राइज द्यायचं तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राईक एंडला किरण मात्रे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केले वेलकम टू ग्राउंड या ठिकाणी सांगत असताना फलंदाज किरण म्हात्रे मी इथे सहभाग घ्यायला आलो नाहीये मी माझं वर्चस्व प्रस्थापित करायला आलोय आणि यावेळेस दाखवून देत असताना पहिल्याच बॉल वरती धमाका षटकार आदेश वायलेच षटकाराने आगाज करत असताना आपण पाहतो बॅटिंग करत असताना किरण म्हात्रे जरी सलामीचे 2 फलंदाज बाद झाले तरी मात्र माझ्यामध्ये क्षमता आहे आणि ते दाखवून देत असताना यावेळेस आपण पाहतोय अगोदरच खेळाचा मानस कदाचित कीपर बीट होत आहेत एक धाव इथून मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिली तर संघाची धाबत संख्या धावफलकावरती आपण पाहतोय पुढे सरकत असताना टीमची टोटल 10 पर्यंत 31 धावा 2 गड्यांच्या मोहबदल्यात आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश जानवी 11 खोनी टीम 22च्या रूपाने ही धाव येते हिरामन खरकर सर आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत कदाचित प्रेक्षकांचं मन लागले असेल एखादा षटकार एखादा वाईट बॉल पुन्हा एकदा अदा तुम्हाला पाहायला मिळेल डीजे बॉबी तुम्ही देखील या ठिकाणी आपली समय सूचकता दाखवा जेणेकरून हे बघा इथे मात्र आपण पाहतोय हिरामन करकर सर तर तुम्ही जास्त जेवण केलं असेल ना तर कदाचित हे चित्र नाही केलं तरी चालेल टीमची टोटल आपण पाहतो अतिरिक्त धावेने 32 धावा धावफलकावरती आहेत वेगळी अदाकारी आपण पाहतो हिरामन करकर सर आज रात्रीमधून हे खास आकर्षण पाहतोय फुल टॉस बॉल यावेळी स्कोर ऑफ द विकेट फटका चांगला आहे धावा सुद्धा चांगलाच मिळतील यावेळी चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे इट्स मॅक्सिमम स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडू सीमा पार षटकार याच दरम्यान शुभागमन झाले नंदकुमारजी एरम आणि सदादादा धुळे जोईली गावचे उद्योजक यायचं आपण व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर एक पारितोषिक आलंय नक्कीच जानवी 11 खोनी संघ आपण पाहतो आणि त्याचे पॅकर्स नारायणशेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून जर सामना इथून मात्र जिंकला तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज यस मॅडी सर नक्कीच आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि कदाचित हिरामन करकर सर मान्यवर इतके येत आहेत आजच्या रात्रीमध्ये काय डीजे बॉबीला देखील समय सूचकता साधता येत नाही आणि कदाचित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये जे खास आकर्षण आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हिरामन करकर सर जाऊया मागच्या दिशेने नाव बॅक टू क्रिकेट धाबसंघ धावफलकावरती या चौकाराच्या साह्याने 42 धाबा षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती असताना खोनी संघ आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं तंत्रशुद्ध फटकेबाजी आहे यावेळेस बॅटची आतली कडा पुन्हा एकदा आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्राचा भाग मिल्का भाग अशी परिस्थिती असताना कदाचित बॅकिंग फार चांगली पाहायला मिळते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र फील्ड केला जाईल आणि तत्पूर्वी मिळतील 2 धाबा आणि या दुहेरी धाबेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते
5 षटकांचा हा स्पेल आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल कालच्या रात्रीमधील या क्रीडांगणाचा इतिहास आहे. ओम कोंडेश्वर भोज संघाने 5 षटकामध्ये तब्बल 111 धावा नोंदवल्या होत्या आणि कदाचित आजच्या रात्रीमध्ये तसा खेळ कोणत्या संघाकडून होईल असं मात्र प्रेक्षकांना अपेक्षा असेल. परंतु इथून मात्र आपण पाहिलं तर या क्रीडांगणामध्ये जास्तीत जास्त धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल अभ्यास 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या अंती धावत संख्या रफलकामध्ये 44. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना 2 गडी गमावलेत ते म्हणजे श्री गणेश जानवी 11 खोनी टीमने आणि इथे गोलंदाजांवरती मार पडत असताना जे गावदेवी वसार संघ थोडस बॅकफूट वरती आहे. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यांना कमबॅक करावा लागेल. पाहायचे कशा प्रकारचं क्रिकेट कशा प्रकारची गोलंदाजी येणाऱ्या 2 षटकामध्ये होईल. तोपर्यंत ड्रिक्स टोली मैदानावरती आहे. या ऐकूया डीजे बॉबीच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक लाभली आहे आमचे पिंटू शेठ गडगे अर्थात तर सर्वांचे लाडके गजेंद्र शेठ गडगे आणि प्रवीण शेठ गडगे यायचं आपण व्यासपीठावरती आपलं तिकडे हार्दिक मनपूर्वक स्वागत. विकास एस सी मानकरू टीम आपण पाहू शकता कालच्या दिवसामध्ये खूप चांगला एन्जॉय केला या आपण व्यासपीठावरती. आणि त्यानंतर बदलापूर समाज समितीचे सदस्य अजित निकम सर अंपायर आणि सोमनाथजी खाडे सर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. ऑल टू यू मॅडी सर. धन्यवाद धन्यवाद राहुलजी चव्हाण. आणि षटक क्रमांक आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अंती धावत संख्या फलकामध्ये 44 आपण पाहतोय. का बॅटिंग करतायत जरी 2 गडी गमावलेत तरी 2 विकेट या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर करण ठोंबरे 6 या धावत संख्येमध्ये बाद झालाय. आकाश ठोंबरेचा विचार केला त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण पाहिले. 13 धावत संख्येचं योगदान आकाशने देखील दिलंय. परंतु आता किरण म्हात्रे 1 षटकाराच्या सहाय्याने 6 धावत संख्येमध्ये नाबाद खेळतोय. आणि आता आपण पाहतो ऑन स्ट्राईक ऑन साईडला चेंडू घरंगळत चाललाय. स्कोर ऑफ द विकेट. कदाचित पंच निहाळतात की माझ्या बाजूने चेंडू गेलाय की नाहीये. हिरामन खरकर सर वेगळे अदा आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस या 2 धावा सहजपणे एकवडल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. अगदी आपण पाहिलं तर कदाचित 50 ते 55 धावा इथून जर तुम्ही बनवाल तर फायटिंग टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु धावा इथे चेस होतात हे देखील विसरून चालणार नाहीये या क्रीडांगणावरती खोनी संघाला. यावेळेस पुन्हा एकदा फटका साचवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट फाईन लेग मध्ये टीपला गेलाय चांगला झेल आणि संपुष्ट झालाय फलंदाज किरण म्हात्रेचा खेळ. फलंदाज बाद. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. चांगलं कमबॅक म्हणता येईल विनोद या षटकामध्ये. अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकी केली. कुणालने 3 धावा त्यांनी खर्च केला. त्यांनी एक विकेटची सफलता देखील आपल्या संघासाठी मिळवत असताना काय गोलंदाजी
यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजाकडे का असू शकता ओर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय अंगावरती येणारा हा बॉल कदाचित आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये अगदी रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा वापर या ठिकाणी केला फलंदाजाने, परंतु चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये आणि इथे कदाचित लेग बायच्या रूपाने ही धाव अंकित होत असताना संघाच्या खात्यामध्ये. आणि सर एक मिनिट थांबवतो. या दरम्यान कोणी संघासाठी कॅश प्राइज झालंय शायर बैलाचे मालक प्रसिद्ध चकड्यावाले श्रीदशे ठोंबरे यांच्या बाजूतून 3 चौकारसाठी 3000 व 3 षटकारासाठी 5000 रुपये. ओर टू यू. नक्कीच नक्कीच आज बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल, जेणेकरून आपण पाहिलं जोबेली संघ जेव्हा खेळत होता तेव्हा देखील पारितोषिक पाहायला मिळाले. गणेश धुळे सलग लागोपाठचे 3 षटकारांसाठी 1000 रुपये होते, सलग लागोपाठचे 3 चौकारासाठी 500 रुपये होते. त्यानंतर रुदेश पाटील जयेश धुळे यांच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक होतं सलग 3 षटकारासाठी. आणि जर सलामीची जोडी करण धुळे आणि रोशन धुळेने जर मॅच जिंकून दिली असती, करण धुळे तिथे दुर्दैवारीत्या बाद झाला, परंतु इथे 3000 रुपयाचं पारितोषिक होतं ते आमचे सन्माननीय श्री 11 जोबेली संघाचे पुरस्कर्ते नरेंद्र दादा गोमार यांच्या वतीनं हे पारितोषिक आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. सलग भरपूर पारितोषिके तुम्हाला पाहायला मिळतील, कारण आज क्रीडांगणामध्ये खास आकर्षण कदाचित प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर अगदी आपला खिसा देखील मोकळा करतील, कारण हिरामन खरकर सारखा आज ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आणि तुम्हाला वेगळी अदा पाहायला मिळेल. कदाचित या कलाकारासाठी आपण जेव्हा जो कलाकार मैदानाच्या आतमध्ये आपली कला सादर करतो ना, तेव्हा प्रेक्षकांना एकच म्हणेन, कलाकार फक्त टाळ्यांचा भुकेल आहे, फक्त तुम्ही टाळ्या वाजवा आणि त्याचा मनोबल इथे मात्र वाढवा. तुम्हाला वेगळी अदा नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. षटक क्रमांक अंतिम गोलंदाज नितीन म्हात्रे. यावेळी स्कोल टप्प्याचा बॉल आपण पाहतो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता पुरेपूर, परंतु हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो शॉट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकच धाव तिथे मिळेल, धाबा इथे रोखायचे आणि धाबा रोखत असताना आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी राहिली याच्या अगोदरची कुणाल गडगेची, ज्याने फक्त 5 धाबा खर्च केला. सुरुवातीला षटक आपण पाहिलं ना, सूरज दुधकरचा अपवाद जर वगळला ना, तर गिरीश म्हात्रे आणि आदेश वायलेवरती झालेला आक्रमण 16 धाबा गिरीश म्हात्रेने खर्च केला आणि आदेश वायलेने 20 धाबा खर्च केला. थोडस महागड राहिलं, परंतु कमबॅक करत असताना इथून कुणाल गडगेने वाखाणण्याजोगी षटक हाताळलं, फक्त आणि फक्त केवळ 5 धाबा खर्च केला. नितीन म्हात्रेने देखील स्लॉगोरच्या षटकामध्ये आपण पाहतोय ही गोलंदाजी त्याला करावी लागेल. येस बॅडी सर. नितीन म्हात्रे आताचा चिंट्या याने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर संजय वायले आणि बाबू वायले यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यस 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 ही बघा आता कदाचित आपण पाहिलं ना, तर दशरथ दादा पाटील असे ना तर सांगितलं असं याला 3रा नाही 9वा महिना चालू आहे. हिरा मनकरकर प्रेक्षकांना फक्त विनंती आहे, फक्त टाळ्याने तुम्ही त्याचं कौतुक करा. यावेळेस इथे आपण पाहतोय लिडिंग एज झेलची संधी होती आणि कदाचित हे शब्द आम्हाला येत नाहीत, परंतु आम्ही ते प्रयत्न जरूर करू, कारण प्रेक्षकांना देखील माहिती आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये एक नटखट आता हिरामनजी खरकर मिस्टर हॅरी मैदानाच्या आतमध्ये. जितूदादा गडगे यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील खासदार आमदार चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. 52 धाबा धावफलकामध्ये आपण पाहतो. षटकातील काही चेंडू शिल्लक. यावेळेस व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि जसा चेंडू बॅट वरती आला तसा फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 6. हा येतोय षटकार. थँक्यू. आणि कदाचित 3 चेंडू या षटकात शिल्लक असतील. अगदी कुणाल गडगेने षटक हाताळलं, परंतु प्रत्येक गोलंदाजावरती विनोद मार पडतोय. अगदी आपण पाहिलं तर 12th मॅनच्या भूमिकेत अगदी जे आमचे खेळाडू या ठिकाणी जॉईंट आहेत. कदाचित आपण पाहतो ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला हवी त्या पद्धतीने गोलंदाजी होत नाहीये. आजच्या रात्रीमध्ये गावदेवी वसाळ टीमची कदाचित एकाच एंडला 2 गाड्या होत्या. पंचांनी घेतल्या या ठिकाणी रिव्ह्यू DRS. 3ऱ्या पंचानं मात्र टीव्ही अंपायर कडे हा निर्णय असेल. मिस्टर संदेश सर, आपणास विनंती असेल आपण टीव्ही अंपायर मिस्टर हॅरी येत आहेत. कदाचित आयोजन कमिटी त्यांना आपल्याला सूचना असेल, मग मिस्टर हॅरी त्या ठिकाणी पोहोचतात.
आणि हा निर्णय ही पारदर्शकता तुम्हाला पाहायला मिळेल. DRS नक्कीच आपण पाहतो अगदी फलंदाज व्यवस्थित आहे की नाही हे तपासलं जाईल. पॉपिन क्रीज मध्ये धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना, परंतु कदाचित तिथून जय पवार सरांनी थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. तिसऱ्या रात्रीमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली, ग्रामस्थ मंडळ दहिवली आणि तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय बालकृष्ण दादा मुंडे आणि त्यांच्या समवेत निखिलजी चव्हाण हे दोन आयोजक आपण पाहतो, यशस्वी आयोजक या स्पर्धेचे. नक्की डिसिजन तुम्हाला अगदी मिस्टर हॅरी यांच्या वतीने पाहायला मिळेल. मॅडी सर असतील. 3 चेंडू शिल्लक आहेत का? 2 चेंडू शिल्लक आहेत. येस, 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर श्रीधर शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. येस, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजाला मात्र अगदी तिसऱ्या पंचांनी खात्रीत पकडलंय. अगदी व्यवस्थित बाट ग्राउंडिंग नसेल कदाचित हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं आणि फलंदाज या ठिकाणी धावबादच्या रूपाने बाद होत आहेत. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल चिंट्याचा आणि या ठिकाणी अजून एक डिसिजन पेंडिंग तुम्हाला पाहायला मिळेल. लेग बाईच्या रूपाने ही धाव आहे की नाहीये या ठिकाणी तपासलं जाईल. कदाचित चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो लेग बाईच्या रूपाने जर फलंदाज सुरक्षित असेल ना प्रवीणजी गायकर तर मात्र इथे धाव कंप्लीट केली जाईल लेग बाईच्या रूपाने. आणि कदाचित जर इथे फलंदाज बाद असेल तर ती धाव या ठिकाणी जोडली जाणार नाहीये. टीमची टोटल अद्यापपर्यंत 59 59 धावा धाव फलकावती आहेत. नक्कीच आज राहुल एक आवर्जून आम्ही उल्लेख करू. दिगंबर सुरोशे आज त्यांचा वाढदिवस, सर्वात खास दिवस म्हटला तर दिगंबर सुरोशेंचा वाढदिवस. यावा आपण आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत. म्हटलं जाताना वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस आणि आठवड्याचे 7 दिवस, त्यातला एक खास दिवस म्हटला तर दिगंबर सुरोशेचा वाढदिवस. नक्कीच दिगंबरजी सुरोशे म्हटले तर निलेशजी लंके साहेब आमदार साहेबांचे ते जवळचे मित्र आहेत. राईट हँड म्हटलं तरी हरकत नाही आहे. त्यावर दिगंबर सेठ सुरोशे आपल्यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. साहेब या आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक थँक्यू राहुल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय तिसरा पंच आणि नक्कीच आमची टेक्निकल टीम, टेनक्रिकचे फाउंडर आमचे कुणालजी म्हात्रे, संपूर्ण या ठिकाणी सज्ज टेक्निकल टीम आणि त्यांच्या वतीने तुम्हाला नक्कीच आपण पाहिलं तर आमचं या स्पर्धेचं टेक्निकल रूम आपण पाहिलं तर आमच्या अगदी व्यासपीठाच्या समालोचन कक्षाच्या बाजूला अगदी डाव्या बाजूला आपण पाहतोय जिथे कुणालजी म्हात्रे आणि मिस्टर हॅरी आयोजन कमिटीचे काही सदस्य आपल्याला पाहायला मिळतील. कारण क्लोज डिसिजन आहे. प्रवीण इतका वेळ लागला म्हटलं तर कदाचित धाव फार इम्पॉर्टंट असेल. मॅडी सर, जय हनुमान डवलेपाड आणि त्यांच्या अगेन्स्ट आदर्श 11 पडले गाव दोन टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. एका बाजूला वांगणी विभागातील डवलेपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डोंबिवली विभागातील एक ताकदवर संघ स्वप्नील म्हात्रेचा संघ आदर्श 11 पडले गाव. नक्कीच या ठिकाणी लेग बाईस या ठिकाणी धाव मिळते फक्त आणि फक्त एक लेग बाईसच्या रूपाने. शेवटचा अंतिम बॉल असेल या 5 षटकातील. यावेळी चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ चाललाय साईड स्क्रीनच्या समोर आपण पाहतोय. लॉंग ऑफला बीट करून शेवट गोड करत असताना फलंदाज
विभीषण मात्रेच्या बाट मधून येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा, कारण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. 66 धावा फलकामध्ये नोंदवल्या गेल्या. पहिल्या सत्रामध्ये श्री गणेश जानवी 11 खोनी टीमच्या वतीनं आणि 67 धावांचं आव्हान आहे. 67 धावांचं आव्हान असेल गावदेवी वसा टीम समोर. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने द्वितीय सत्राला अगदी या महायुद्धाला प्रारंभ होईल तेव्हा द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतो जेव्हा दोन शिलेदार गावदेवी वसा टीमच्या मैदानाच्या आतमध्ये येतील तेव्हा द्वितीय सत्राला सुरुवात होईल. आणि द्वितीय सत्रामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही परिवर्तन करू. या ऐकूया पनवेल रायगडचा एक जबरदस्त आवाज. हिंदी आणि मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ वाकडी प्रवीणजी गायकर यांना धन्यवाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. सुनील केवणे आणि आदर्श पण पडले टीम कॅप्टन. येस, अजून एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या लॉट्समधील शेवटचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय हनुमान ढवळीपाडा सुनील केवणेचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आदर्श 11 पडलेकाप टीम रोशनचा संघ आपण पाहतोय. जिथं आता गडगे आपण यायचे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. यांच्या माध्यमातून आपल्याला चमचमणारी बाईक आपण पाहतोय मानवता सिरीजसाठी. आणि जिथं गडगे यावं आपण. जिथं आता गडगे आपल्यास विनंती या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व जिथं आता गडगे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. छप्पा आणि काटा हे कॉल. काटाचा आता मात्र कौल केला गेलाय आणि अखेर नाणेफेकीचा कौल जिंकला इथून आदर्श 11 पडले टीमने. येस, दादांना विनंती असेल आपण स्थानापन्न बा. रोशन नाणेफेकीचा कौल जिंकलाय. समोर एक बलाढ्य संघ. काय निर्णय असेल? क्षेत्रक्षण तुम्हाला करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारला, परंतु समोर विचार केला तर सुनील केवणे सचिन केवणे सारखी चुनौती आहे. या संघापुढे तुम्हाला किती धावावरती रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 45 ते 50. मग त्या धावा रोखण्यासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी कोणते गोरजाच असतील ज्याच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल? 22 मात्रे, अक्षय कुंभार. तदनंतर स्पर्धा आपण पाहताय. मला वाटतं या विभागामध्ये प्रथमतच तुम्ही रजनी क्रिकेट खेळण्यासाठी आलेत. डे मध्ये तुम्ही भरपूर स्पर्धा खेळत आम्हाला माहिती आहे. स्पर्धेविषयी आणि या स्पर्धेचे आयोजक बालकृष्ण मुंडे आणि निखिलजी चव्हाण यांच्याबद्दल काय म्हणाल? अप्रतिम आयोजन आहे, सुंदर असा. पहिल्यांदा एंट्री केला आलो आम्ही. अप्रतिम आयोजन आहे. थँक्यू सो मच. तदनंतर आपल्यासोबत जॉईंट आहेत जय हनुमान डेव्हलपर टीमचे कॅप्टन सुनील दादा केबरे. दादा, नाणेफेकीचा कौल गमावला आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं? आम्ही फलंदाजीच करणार होतो. मग आता फलंदाजी वाटेला आली आहे, परंतु आता फलंदाजी करत असताना पॉवर प्लेचे 2 षटकं मिळतील 5 ओव्हरमध्ये आणि या 2 षटकामध्ये धाबा ओढण्याचं खोऱ्यानं काम करतील असे कोणते 2 फलंदाज असतील त्याच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल? हर्षद आहे, मी स्वतः आहे. तदनंतर सातत्याने तुम्ही बरेचसे मोठमोठ्या स्पर्धा खेळतात
आम्ही सातत्याने पाहत असतो, मग कल्याण डोंबिवली असो, रायगड असो, पनवेल असो, परंतु आज बदलापूर नगरीमध्ये आपण पाहतोय दैवलीकरांच्या माध्यमातून प्रथमतःच हे रजनी क्रिकेट पाहतोय. कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूप सुंदर आयोजन आहे आणि नाईट स्पर्धा खेळण्याची कोणत्याही क्रिकेटरची इच्छा असते. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील पुढे वाटचाली शुभेच्छा असतील. एक ताकदवर संघ आपण पाहतोय जे हनुमान ढवळीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आदर्श इलेव्हन पडले. मयूरजी पिसेकर साहेब या आपण व्यासपीठावरती आणि डी फिटनेसचे आमचे ओनर संजयजी कोंडेकर साहेब आपण देखील या. प्रत्येकजी पिसेकर यायचं आपण व्यासपीठावरती आणि चेतनजी धुळे साहेब आपण देखील या सामना देखील महत्वाचा आहे. ऑल टू यू प्रवीण गायकर सर. थँक्यू राहुल. अमर तो शंभू राजा मरणच त्यास भ्याले, कापले थरथरा असे रौद्र कधी ना पाहिले, साखळदंड म्हणाले स्वतःस धन्य आज मन झाले, मर्द मराठा छाव्यास आज उरी कवटाळले, पवित्र झाली ती माती शंभू राजांच्या पायाखालची, लाल रक्त सांडले अंगावरती जणू गरजे ज्वालामुखी, झुकल्या औरंगा म्हणे कैसा हा छावा, ऐस मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मावा. आज शंभू राजांचा बलिदान दिवस, त्या वतीनं स्पर्धेच्या वतीनं मानाचा मुजरा देऊया. चलते हैं मुकाबले की तरफ. बिल्कुल 5 ओवर में पहले बल्लेबाजी करते हुए टोटल रन टोके 66 और 67 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए गावदेवी वसार टीम ने पहला विकेट गवाया. 2 गेंदों के ऊपर शुरुआती 2 बाउंड्री जरूर हासिल की, लेकिन श्री गणेश जानवी 11 खोनी टीम की अगर बात करेंगे तो बिल्कुल बढ़िया यहाँ पर उन्होंने बढ़िया क्रिकेट खेली है. क्योंकि श्री गणेश कोनी टीम की बात करेंगे पिछले 2 साल पहले चेतन छोट पाटिल आष्टे इनके माध्यम से खेलने के लिए आई थी कसलखंड की नाइट टूर्नामेंट में और वडगांव वाशिली टीम के खिलाफ क्या बढ़िया परफॉर्मेंस दिया था. और आज फिर से एक बार 2 साल के बाद इस बदलापुर विभाग में नाइट प्रतियोगिता में दमदार परफॉर्मेंस देती हुई विकेट पहला जरूर मलंगगढ़ का टाइगर यानी कि रविदादा वाइले मैदान से बाहर लौट चुके हैं. गति है गेंदबाज के पास, बिल्कुल गति से बीट करते हुए इस बार 1 रन तो जरूर मुकम्मल होता हुआ. और हैरी अंपायर की बात करेंगे, बिल्कुल एक अच्छे अंपायर, गोटिया आया, उसके बाद माटिया आया, उसके बाद पोटिया अंपायर आया, उसके बाद सैंडी अंपायर आया और आज आपको टेनिस क्रिकेट में ये हैरी अंपायर बिल्कुल नजर आता हुआ. तो रन संख्या बनती हुई सिंगल की मदद से टोटल 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 67 का लक्ष्य है. प्रति ओवर की बात करेंगे तो 11 रन बनाने बहुत जरूरी होंगे. फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है, फील्डर गेंद के नीचे मिड विकेट में बढ़िया फील्डिंग, दूसरा करारा झटका गावदेवी वसार टीम को मिलता हुआ. बैट्समैन होंगे चिंटिया. बैक टू द पेविलियन. बालाजी सावंत यांच्याकडनं शुभेच्छा येतात वसार टीमला. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि दर्शनजी फुलोरे साहेब यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील स्वागत आहे. यायचं आपण व्यासपीठावरती आणि नक्कीच काल मयूरजी पिसेकर साहेब आपण पाहिले आणि आज प्रतीकजी पिसेकर साहेब त्यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरसाठी. संजयजी कोटेकर साहेब यांचं देखील शुभागमन झालं, त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय कॅप इथून देण्यात आली आहे, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि बघा यावेळेस खोनी टीम खेळते देवा संजय वायले आणि बाबू वायले यांच्याकडनं जर 3 षटकार ठोकले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज है. तो बिल्कुल लगातार 3 छक्के दागने वाले बल्लेबाज को रामशेठ मात्रे खरड़ इनकी ओर से बिल्कुल 500 रुपए का इनाम दिया जाएगा. वार शॉट का लाइन का भरपूर इस्तेमाल, स्क्वायर लेग के रीजन में गेंद जाती हुई आउटफील्ड फास्ट है. 4 रन. तो डीजे थोड़ा सा आप रेडी रहे क्योंकि जब अंपायरिंग में रहते हैं हैरी तो बिल्कुल इन्हें जल्द लगता है डीजे, इसीलिए हम आपके पास तुरंत गए थे. तो बिल्कुल इसी के साथ ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद गावदेवी वसार टीम का स्कोर है 13 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. 67 रनों का टारगेट है 30 गेंदों में और यहां पर शुरुआत भले ही खराब हुई हो लेकिन रन संख्या बहुत अच्छी नजर आती हुई. टोटल रन बने हैं 13 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. तू रख यकीन बस अपने इरादों पर, तेरी हार तो तेरे हौसले से तो बड़ी नहीं होगी क्योंकि जब तक आपके मन में इरादे हो जीत के तो बिल्कुल जीत आपके कदम जरूर चूमेगी. और यकीनन यहाँ पर कहीं ना कहीं उसी कोशिश में श्री गणेश जानवी 11 खोनी टीम भी 100% परफॉर्मेंस दे रही है और उनके साथ साथ इन रनों को चेस करने वाली टीम बिल्कुल गावदेवी वसार टीम अपना प्रदर्शन दिखाती हुई. शुरुआत अच्छी है, 13 रन जीत के लिए 67 का टारगेट है और ऐसे हालातों में बात करेंगे यानी कि आने वाली 24 गेंदें होंगी. इन 24 गेंदों में अब टारगेट
54 रनों की आवश्यकता है। दिल्ली बहुत दूर है, लेकिन इसे सफर करने के लिए आपको विकेट की पार्टनरशिप होना बहुत जरूरी है। और जहां पर देखेंगे सवाल है बल्लेबाज जय वाइले और जगदीश दुधकर का, और जगदीश दुधकर ने आते ही अपने पारी की शुरुआत 400 की स्ट्राइक रेट से की और 4 रन अपने नाम पर जोड़ते हुए, और पहली मर्तबा सेकंड पावर प्ले में गेंदबाज जय खेलने के लिए तैयार। तेज बॉल बिल्कुल नाइट प्रतियोगिता में एक ही होता है मैडी सर कि जब भी आप नाइट टूर्नामेंट खेलते हो ना, तो आपके पास रफ्तार फास्टर गेंदबाज होना बहुत जरूरी होता है, क्योंकि जब दिन में खेलता है उजाला बहुत होता है, तब आपके पास टप्पा जो है फास्टर बॉलर का वो आप अच्छी तरीके से परख ले सकते हैं। लेकिन नाइट प्रतियोगिता में फास्टर गेंदबाजों को परखना बल्लेबाज के लिए दिक्कतें पैदा होती है। गेंदबाज तैयार, इस बार अच्छी गेंद कवर्स के ऊपर से, ओ कमाल का कैच, क्या कमाल की फील्डिंग हुई है, फील्डर थे वहां पर मौजूद आकाश टोमरे के द्वारा, क्या बढ़िया फील्डिंग, और विकेट नंबर तीसरा मैदान से बाहर। इनका जन्मदिन है, जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। मात्र टीम उनको तोहफा नहीं दे पाई कि आज मात्र दहिली टीम अगर जीतती तो और वो खुश होते थे, लेकिन आज मात्र ठीक है, फिर भी आज दिन है उनका, आज मात्र पूरे रात में एंजॉय करेंगे और पूरे 4 रात्रि में इस टूर्नामेंट को काफी अच्छा योगदान जिनके माध्यम से दिया गया। क्या बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई, आखिरकार रवि दादा वायले ने भी तालियां बजाकर उस खिलाड़ी का स्वागत किया राइट आर्म ओवर द विकेट से। प्रवीण सर, आकाश ठोंबरेने जो जेल स्वीकारला त्या जेलसाठी शाहीर बैलाचे मालक आमचे श्रीधरजी ठोंबरे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय। और जिस तरीके से राहुल वो आकाश की बॉडी देखेंगे ना, तो मेरे को वो मास फिल्म का गाना याद आया, दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास, आपके बॉडी पर मास है इनके, और क्या बढ़िया फील्डिंग उनके माध्यम से यहां पर नजर आती हुई। स्कोर वही के वही रुका हुआ। अब बात करेंगे 13 रन इस ओवर में एक भी रन नहीं खर्च की, क्या कमाल की गेंदबाजी चलती हुई। तेज बॉल डालने की कोशिश ऑन साइड में, गैप बहुत बड़ी है, मिड विकेट और काउ कॉर्नर के बीच में से वन बाउंस ओवर द लाइन, गेंद सीमा पार, 4 रन। दिगंबर सुरशीचा वाढदिवस साजरा करणार होते इथं। डीजे मास्टरला विनंती असेल, आपण डीजे आपण इथून बर्थडेचा सॉन्ग लावायचं आहे। दिगंबरजी सुरशी यांचा नक्कीच वाढदिवस आपण साजरा करू, कारण पाहुण्यांना देखील जायचं आहे आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थांबलेत आमचे दिनेश दादा धुळे। यायचं केक घेऊन लगेच आपण व्यासपीठाच्या समोर नक्कीच बर्थडे सेलिब्रेट करू। तो बिल्कुल यहां पर गेंदबाजी अजय उतेकर, क्या शानदार लाइन और लेंथ के साथ यहां पर गेंदबाजी करते हुए, हालांकि एक बड़े शॉट की तलाश थी, उस शॉट पूरा करते हुए। हाफ ट्रैकर की बॉल हवा में है, स्क्वायर लेग का फील्डर गेंद के नीचे, बढ़िया फील्डिंग, और इसी के साथ गावदेवी वसार टीम का यह विकेट नंबर 4 मैदान से बाहर, करण के द्वारा बढ़िया कैच, और यह चौथा झटका लगता हुआ गावदेवी वसार टीम को। स्कोर है अभी भी रुका हुआ, टोटल 17 रन। बिल्कुल जन्मदिन यहां पर मनाया जाएगा हमारे दिगंबर दादा सुरेश का, काफी अच्छा योगदान रहा है टेनिस क्रिकेट दहिली टीम के लिए पिछले 10 सालों से, दमदार योगदान। आजकल बात करेंगे तो निश्चित तौर पर कोचिंग की भूमिका उस टीम को निभाते हुए, लेकिन आज जरूरत थी कि उनके जन्मदिन पर दहिली टीम उनको तोहफा दे सके। चलिए हार जीत तो होती है, लेकिन फिर भी आज उनका अच्छा दिन है, तो निश्चित तौर पर उसके लिए आप उनके हम हार्दिक शुभकामनाएं जरूर देना चाहेंगे। थोड़ी देर में उनका केक भी काटा जाएगा इस मंच के ऊपर, जहां पर एक बड़ी श्रृंखला खासदार आमदार ट्रॉफी 2022 का ये शानदार पर्व चलता हुआ। येस, नक्कीच दिगंबर दादाची अशी मागणी आहे की बालकृष्ण दादा आपण कुठे असेल तर यायचं केक कापण्यासाठी, आणि निखिलजी चव्हाण दोघांनी यायचंय, आणि ते आल्याच्या नंतरच केक कट केला जाईल। हे प्रेम आहे दिगंबर दादाचं बालकृष्ण दादांवरती। ओवर टू यू। 5 गेंदें फेंकी है, सिर्फ 4 रन राउंड द विकेट से। इस बार हवा में है, नहीं छोड़ेंगे, जब तक है मैदान में तब तक लड़ेंगे। और अंतिम गेंद के ऊपर यहां पर सूरज दूधकर के बल्ले से यह आता हुआ दंदनाता हुआ 6 रन, और इसी 6 रनों की मदद से ओवर नंबर कंप्लीट हुआ दूसरा, और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 23, 23 रन 4 विकेट के।
कासपुरात त्यांनी दिलं होतं. नक्कीच प्रतीकजी पिसेकर आणि मयूरजी पिसेकर हे नाव आम्ही सातत्याने ऐकत असतो आणि हे नाव म्हटलं तर क्रिकेटवरती आणि क्रीडा क्षेत्रावरती त्यांचं जेवढं प्रेम आहे ना, कारण आम्ही मागील महिन्यात देखील पाहिलं कबड्डीची स्पर्धा आपण पाहिली. निलेशजी शिंदेसारखा एक मोठा खेळाडू देखील त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि त्यानंतर जगन्नाथ गॅलेक्सी आपण पाहू शकतो एक बिल्डर आणि डेव्हलपर्स आहेत. नक्कीच बाबांच्या नावाला उजाळा देण्याचं काम सातत्याने त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि बदलापूरमध्ये मोठं भव्य आणि दिव्य मैदान असेल तर ते आपण पाहू शकता. जगन्नाथ काका यांच्या नावानं हा आपण मैदान देखील पाहतोय. ऑल टू यू. तो थैंक यू राहुल. बिल्कुल यहाँ पर आने वाली 18 गेंदें बची है और 44 रनों की आवश्यकता है. कौन सा मोबाइल जरा वाइब्रेशन दबा राहुल. तो ये गेंद अच्छी है, मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, वाइड इज लॉन्ग ऑफ, सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई इट्सल ट्रेस बुलेट गेंद सीमा पार. 4 रन. त्या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे आणि जर इथून मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली गोलंदाजाने तर प्रसिद्ध चक्रवाले आमचे श्रीधर शेठ ठोंबरे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर नजर आती हुई. जीत के लिए 18 गेंदों में 44 रनों की आवश्यकता है और यहाँ पर गिरीश भोईर के गेंद के पहली गेंद के ऊपर 4 रन बटोरे. अब 17 गेंदें बची है और 40 रनों की यहाँ पर आवश्यकता है. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार है. इस बार अच्छी गेंद ऑन साइड में खेला जरूर है. फील्डर डीप में आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे. एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है और इसी 1 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई. टोटल बात करेंगे 28 रन. अब रन और गेंदों के बीच में फासला बनता हुआ टोटल 16 गेंदें बची है. 39 रनों की आवश्यकता. ये रास्ते ले जाएगी तुझे मंजिल तक, तू हौसला रख. कभी सुना है कि अंधेरे ने सुबह ना होने दी. सिक्का दोनों का होता है, हेड्स का भी होता है, टेल्स का भी होता है, लेकिन वक्त उसी का पलटता है जो पलटकर ऊपर आता है. अब देखेंगे मौका बनेगा लेकिन अंपायर का इशारा है बिल्कुल लेग बाइस का. बढ़िया एफर्ट था, अपील भी काफी स्ट्रॉन्ग की गई थी. बघा 3 चेंडूवरती 3 चौकार जर टोकले तर देवा संजय वायले आणि बाबू वायले यांच्याकडून 1,000 रुपयाचा 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तो निश्चित तौर पर यहाँ पर रन संख्या बनती हुई इसी सिंगल्स की मदद से टोटल 29 रन और गेंदों के बीच में फासला 15 गेंदें बची और 38 रनों की यहाँ पर आवश्यकता. कभी बाजी गावदेवी वसार टीम के सामने तो कभी बाजी श्री गणेश जानवी 11 टीम के सामने. बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद सीधा विकेटों के ऊपर टकराती हुई और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. ये 5वां करारा झटका गावदेवी वसार टीम को लगता हुआ. डीजे बाबे आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा किंवा संतोष डीजे संतोष आपण यायचं लगेच व्यासपीठाकडे लगेच आपण संपर्क साधा. तो बिल्कुल यहां पर विकेट जाएगा 5वां मैदान से बाहर. कुणाल गड़गे बैक टू द पैविलियन. विश्वास पुलोरे अब उनको साथ देंगे. नए बैट्समैन यहां पर विश्वास आ चुके, नए बल्लेबाज और सूरज दूधकर अभी भी मैदान के अंदर है. उम्मीदें जरूर बनाई होंगी. 14 गेंदों में अभी भी 38 रनों की यहां पर आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. गेंदबाज फिर से एक बार गिरीश भोईर. ओवर द विकेट से शॉट ऑफ गुड लेंथ फेंकी थी, सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति. जब तक जीना तब तक सीखना, अनुभवी जिंदगी का सर्वश्रेष्ठ गुरु माना जाता है और यहाँ पर थोड़ा सा अनुभव का इस्तेमाल करना होगा बल्लेबाजों को, क्योंकि जिस तरीके से श्री गणेश 11 जानवी 11 खोनी टीम की गेंदबाजी काफी ताकतवर हो रही है और उसी गेंदबाजी के सामने गावदेवी वसार टीम कहीं ना कहीं थोड़ी सी दबाव में बल्लेबाजी कर रही है. 6 छक्के चाहिए 14 गेंदों में, 13 गेंदों में ये मुकाबले को जीतने के लिए. इस बार लाइन अच्छी थी लेकिन ऑफ स्टंप से बाहर जाती हुई. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा है और व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई और व्हाइट की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई. टोटल बात करेंगे तो यहां पर 5 विकेट के नुकसान के ऊपर 30 रन. अब 13 गेंदें बची है, 37 रनों की यहां पर आवश्यकता है. अभी बात करेंगे तो सूरज दूधकर अभी मैदान के अंदर डटे. एक छक्का उनके बल्ले से निकला है, उनके ऊपर पूरी तरीके से आशा होगी गावदेवी वसार टीम को. ये भी हाफ ट्रैकर की बॉल, डॉट बॉल की यहां पर हुई समाप्ति और इसी के साथ ओवर नंबर 3 हुआ कंप्लीट. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 30 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर. तब तक पानी जाएगा मैदान के अंदर. चलते हैं राहुल के पास. नक्कीच आपण
वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहोत. दिगंबरजी सुरोशी आपण या. नक्कीच बालकृष्ण मुंडे दादांची वाट पाहत होते आणि हे प्रेम आहे त्यांच्यावरती. लगेच इथून मात्र वाढदिवस केला जाईल. वर्षातील सर्वात खास दिवस दिगंबर दादाचा वाढदिवस. मित्रपरिवार आपण पाहू शकता. दिनेशजी धुळे साहेब, तदनंतर निखिलजी चव्हाण साहेब, बालकृष्ण मुंडे साहेब, जितूदादा असतील, चेतनजी धुळे साहेब असतील, सर्वांच्या माध्यमातून हा केक कट केला जाईल. हरीशजी धुळे साहेब देखील आपण पाहतो. दिनेशजी भांडे देखील आलेत या आपण व्यासपीठावरती. चेतनदादा धुळे आपला जे काही विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला सर्व मान्यवरांनी यायचं आहे. दिगंबर दादाचा वाढदिवस इथून आता साजरा केला जाईल. डीजे बॉबी किंवा डीजे संतोष आपण लगेच वाढदिवसाचा सॉन्ग लावायचा. बघा समोरच्या कॅमेऱ्याने स्टेज कव्हर करायचं. श्री गणेश देवरी टीमचे कोच देखील आहेत. बालकृष्ण मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी इथं मात्र आपण पाहू शकता बरेच काळ थांबल्याने आता वाढदिवस साजरा केला जाईल. यस डीजे. को मेरे को दिगंबर सुरेश को जब देखते हो ना तो मुझे इंग्लैंड के मैथ्यू होगार्ट की याद आती है. बिल्कुल उसने गोरे चिट्टे खिलाड़ी यहाँ पर नजर आते हुए. तो जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. चलते हैं मैच की तरफ. 12 गेंदे और जीतने के लिए 37 की आवश्यकता. पहली गेंद तेज बॉल डालने की कोशिश थी. ऑन साइड में टैप किया इस बॉल को. डीप मिड विकेट में गेंद उठाए, फील्ड करे. वेरी गुड फील्डिंग, लेकिन कलेक्टिंग विकेट की बॉलर के द्वारा थोड़ी सी खराब नजर आई. तब तक बल्लेबाज ने 1 रन चुराया. 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई बात करेंगे तो यहां पर 5 विकेट के नुकसान के ऊपर 31 रन. गेंदे बची है 11 और 36 रनों की आवश्यकता. यानी कि 6 छक्के भागेंगे तभी यह मुकाबला बनेगा. क्योंकि जिंदगी बड़ी अजीब होती है, कभी हार तो कभी जीत होती है. तमन्ना रखो समंदर की गहराई को छूने की, किनारे पर तो बस जिंदगी की शुरुआत होती है. अब यहां पर हार और जीत के बीच में जो फासला है वो अब यहां पर बल्लेबाज को दिखाना होगा. क्योंकि गेंदबाज लगातार बॉलर्स के बैट्समैन के ऊपर हार भी हो रहे हैं और ऐसे हालातों में परेशानियों का सामना करना पड़ रहा है. फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है. फिर से एक बार ये जो खराब गेंदें मिली है ना राहुल, उन खराब गेंदों को बड़े शॉट्स में तब्दील करना बहुत जरूरी होता है. क्योंकि टेनिस क्रिकेट में आपको कम ऐसी गेंदें होती है जो फुल टॉस मिलती है जिसका फायदा आपको उठाना पड़ता है. और यहाँ पर खराब शॉट सिलेक्शन कहेंगे बल्लेबाज का. और 1 रनों के साथ शायद स्ट्राइक देने का काम यहाँ पर करते हुए बल्लेबाज सूरज दूधकर को, और इसी 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 32 रन. 10 गेंदें बची है. 35 रनों की अभी भी आवश्यकता है. मैच गावदेवी वसार टीम की तरफ से थोड़ा सा फंसा हुआ है, लेकिन मैच निकालने के काम यहां पर कर पाएंगे. ये फुल टॉस बॉल फिर से एक बार अलोंग द कारपेट स्क्वायर लेग के रीजन में गेंद को खेला है. उठाएंगे, फील्ड करेंगे. दूसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता था, लेकिन यहां पर विकेट कीपर ने की गलती. शायद थोड़ा सा लगा सकते विकेट के ऊपर तो मौका बन सकता था, लेकिन 2 रन मुकम्मल किए और इन 2 रनों की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 34 रन. अब रन और गेंदों के बीच में फासला 9 गेंदें बची है. 33 रनों की अभी भी आवश्यकता है. जोखिम उठाने होंगे क्योंकि जीवन में जोखिम उठाना आवश्यक है. जीतने पर आप नेतृत्व करते हैं और हारने पर आप दूसरों को दिशा दिखा सकते हैं. ये भी बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, लेकिन
कोई रन नहीं मिलेगा। डॉट बॉल की समाप्ति। क्या बढ़िया गेंदबाजी गौरव ठोंबरे के माध्यम से, और हालांकि एक कैच भी गौरव ने काफी बढ़िया पकड़ा था और उतना ही शानदार गेंदबाजी का परफॉर्मेंस दिखाते हुए आज तो मात्र श्री गणेश जानवी 11 खोनी टीम क्या दमदार परफॉर्मेंस कर रही है। ये ताकतवर गेंदबाजी, उतनी ही खतरनाक बल्लेबाजी, और खास करके बल्लेबाजी की बात करेंगे तो विभीषण की बॉल से दमदार बल्लेबाजी देखने को मिली। रन लेना चाहते थे लेकिन हल्की सी अपील भी हुई थी, लेकिन अंपायर ने मना कर दिया, नॉट आउट का इशारा। अब देखते देखते मुकाबला पूरी तरीके से खुला हो चुका है श्री गणेश जानवी 11 खोनी टीम के लिए, क्योंकि 7 गेंदें बची है। अब बात करेंगे 33 रनों की यहां पर आवश्यकता है। अब नहीं तो कब नहीं, मौका कब आएगा, क्योंकि यहां पर गावदेवी वसार टीम ने पहले शुरुआती ओवर में विकेट गंवाई, जिसका फायदा हुआ। और ये लीजिए, बची कुछ उम्मीद थी, वो उम्मीद का दिया भी बुझता हुआ। बैट्समैन होंगे आउट। ओवर नंबर 4 हुआ कंप्लीट, और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद गावदेवी वसार टीम की रन संख्या है 34 रन, 6 विकेट के नुकसान के ऊपर। अब जीतने के लिए 6 गेंदे और रन चाहिए, 33 रनों की आवश्यकता। डीजे माध्यमातून जर कोणी संघ विजयी झाला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्यानंतर आपण अजून एक सन्मान करू. आमच्या मुख्य व्यासपीठावरती शाहीर बैलाचे मालक प्रसिद्ध चकडे बैल आमचे श्रीधर शेठ ठोंबरे, आपण या आपला देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय नारायण शेठ ठोंबरे, आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. यस, उद्योजक आहेत खोनी गावचे, या आपण. ओवर टू यू प्रवीण सर. तो बिल्कुल डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति हुई। अब जीत का लक्ष्य था वो पूरी तरीके से फंस गया है गावदेवी वसार टीम के लिए, और श्री गणेश जानवी 11 टीम इस मुकाबले में अपनी पकड़ बिल्कुल मजबूत करती हुई। 5 गेंदें बची है और 33 रनों की यहाँ पर आवश्यकता है। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है अनंता मात्रे। ओवर द विकेट, फाइन लेग के रीजन में खेला है, फील्डर तैनात किया गया, लेकिन खराब फील्डिंग हुई जिसका फायदा मिला बल्लेबाज को, और गेंद जाती हुई सीमा पर 4 रन। नेक्स्ट मैच आपके सामने बहुत बड़ा होगा। एक तरफ हमारे कल्याण डोंबिवली विभाग की आदर्श 11 पडलेगांव विपक्ष मैच खेला जाएगा जय हनुमान 11 ठवलेपाड़ा। दोनों भी ताकतवर टीमें हैं। एक तरफ होंगे सचिन सुनील जैसे नामचीन खिलाड़ी, और एक तरफ आदर्श 11 पडलेगांव के खिलाड़ी जहां पर अपना परफॉर्मेंस जरूर देंगे। दोनों भी ताकतवर टीम है। पहले दौर का अंतिम मुकाबला खेला जाएगा। फुल टॉस बॉल हवा में खेला है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा पार, अंपायर का इशारा 6 रन। डी फिटनेस जिमचे मालक आमचे संजयजी कोंडकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी कॅप लाभली आहे. साहेब या आपण आपला देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आणि त्याच्या साथीने आपण पाहतो संचित देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. तो 3 गेंदें बची और 23 रनों की यहाँ पर आवश्यकता है। लगातार 3 छक्के दागते हैं बल्लेबाज। तो राम कसरू मात्रे खरड़, इनके ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। 2 तो आ चुके थे, लेकिन यहाँ पर बिल्कुल डॉट बॉल की समाप्ती। तर राम कसरू मात्रे साहेब यांना विनंती करतो की तुमचे 500 रुपये या ठिकाणी आहेत ते आता तुम्ही घेऊन जा, कारण कुठल्याही खेळाडूने इथे ही षटकार हॅट्रिक लगावली नाही, तर तुमचं 500 रुपयाचं पारितोषिक तुम्ही घेऊन जा. तुषार शेठ मस्कर तुमचंही मनापासून स्वागत करूया. नेक्स्ट मॅच ढवलेपाडा संघाचे नेहमी सातत्याने खंदे पाठीराखे म्हणून राहिले त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. आणि इथे होतील फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल तो गावदेवी वसार टीमला.
मध्ये ते स्पर्धा झाली होती, तिथे देखील मॅन ऑफ द सिरीज बुलेट आणि त्यानंतर आताच ओपन मधून स्पर्धा झाली होती VTC ग्राउंड वरती उल्हासनगर. शांताई चषकामध्ये देखील मालिकावीर तो ठरला होता, परंतु आज संघ कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. ऑल टू यू प्रवीण सर. The last ball, but it's a white ball call. तो थैंक यू. इथे व्हाइट बॉल तुम्हाला पाहायला मिलते. व्हाइट की मदद से रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे तो स्कोर कार्ड के ऊपर 45 रन और गेंदों के बीच में फासला अब लगभग 22 रनों की यहाँ पर आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. लंबे मार्जिन से मुकाबला हार के तगार पर है गाउदुबी 11 वसार टीम. गेंदबाज तैयार. इसी के साथ चलिए यहाँ पर मुकाबला हुआ शायद फिनिश और मुकाबले में जीत पकड़ ली श्री गणेश जानवी 11 खोनी टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम गाउदेवी वसार. नेक्स्ट मैच आपके सामने बिल्कुल कांटे की टक्कर होगी. कल्याण विभाग डोंबिवली विभाग की सबसे ताकतवर टीम यानी कि आदर्श 11 पडलेगांव विपक्ष मैच खेला जाएगा जय हनुमान 11 डवलेपाड़ा. तब तक मैन ऑफ द मैच का अवार्ड हमारे साथी स्कोरर जानकारी देंगे. तर बिभीषण म्हात्रे या मॅचचा हिरो. तब्बल त्याने फलंदाजी करत असताना 19 धावा या फलंदाजीमध्ये कुठल्या तर त्याला विनंती करतो विभीषण यावं हे मान्यताचे पारितोषिक घेण्यासाठी आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये जोडले जातील तिथे आमच्या समवेत या ठिकाणी राहुल चव्हाण. तर श्री गणेश संघाचा फलंदाज श्री बिभीषण म्हात्रे यावा. आपण जेव्हा जेव्हा रसायनी परिसरामध्ये हा संघ येत असतो तेव्हा दमदार कामगिरी या संघाची होत असते आणि मात्र या मैदानावरती बदलापूर दहिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी. तर रामशेठ म्हात्रे तुमचे 500 रुपये आम्ही परत तुम्हाला करतो. थँक्यू. तर काकडवाल संघ जर फायनल मध्ये गेला तर राम म्हात्रे यांच्या वतीने एक मेंढा त्यांना इथे देण्यात येईल. त्यांचंही मनापासून स्वागत करूया. तुमची हेअरस्टाईल आम्हाला भरपूर आवडली कारण असे कमी लोक असतात याची हेअरस्टाईल पाहायला मिळते. तुमचं मनापासून कौतुक. तर यस राहुल मॅन ऑफ द मॅच. जाऊया. 19 धावा त्याने टोटल बनवल्या. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ. येस आपण संजयजी कोंडिलकर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते वर्धमानचा किताब दिला जाईल. संजयजी कोंडिलकर शरीरसृष्टी जिमचे मालक डी फिटनेस त्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅप देखील लाभली आहे आणि त्यानंतर दंडपे आमच्या धनंजयजी देशमुख यांच्या माध्यमातून आणि एक सुबक ट्रॉफी आमदार खासदार ट्रॉफी आपण पाहतोय. विभीषण म्हात्रे खूप चांगली खेळी 19 धावांची भारदार इनिंग त्यांनी साकारली आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. श्री गणेश जानवी 11 खोनी संघ आपण पाहतोय आणि महेशभाई पाटील सांगारले यांच्याकडनं देखील संघ जर विजयी झाला कोणी संघ तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि ती कॅश प्राइज देखील आपण देतोय. विभीषण दादा फक्त 2 मिनिटं थांबायचं. समोर विचार केला तर फिरकीचं आक्रमण होता. मग सूरज दुधकर सारखी चुनवती होती. गिरीश म्हात्रे सारखा चांगला खेळाडू होता परंतु इथून यंदाच्या विभागात यंदाच्या हंगामात विचार केला तर खूप चांगला संघ भन्नाट फॉर्म मध्ये होता परंतु त्यांच्या अगेन्स्ट इथून मात्र सामना जिंकलाय तुम्ही आणि 19 धावा बनवल्या. सिंहाचा वाटा राहिलाय. नक्कीच संघाने विश्वास दाखवला होता परंतु तुमच्यावरती खेळ करत असताना दबाव होता का? दबाव विभाग काय नव्हता कारण हल्ली तर आम्ही आता इथे नारिवली ते ट्रॉफी चालू आहे तिथं सुद्धा आम्ही सुपर 8मध्ये आहे नाईटला आणि वसाड संघ बोलायला तर खूप टचमध्ये संघ होता. कालच सामना झालेला आमचा आणि त्यांचा त्यांनी आम्हाला हरवलेलं. धन्यवाद. येस क्रिकेटचा खेळ असाच आहे. कभीबाजी इधर तो कभीबाजी उधर. काल वसाड संघाने इथून मात्र त्यांना बीट केला तर आज खोनी संघाने बीट केला. हरकत नाही आहे. पुढील वाटचालीस दोन्ही संघाला सोपेचे असतील. पुन्हा एकदा आपण पाहू शकता एका बाजूला जय हनुमान डवलेपाडा तर दुसऱ्या बाजूला आदर्श 11 पडले आणि जसा सामना सुरू होईल आपण आवाज ऐकूयात. कर्जतचा बुलंद आवाज आमचे समीरजी सोमणे सर यांना धन्यवाद.